सद्गुरूची आवडी उपजे ज्ञानाची. ज्ञान जर आपल्याला जाणून घेण्याची आवड निर्माण व्हायची असेल किंवा झाली असेल तर समजून घ्या की सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली. आता ते ज्ञान असते कसं, त्या ज्ञानाचं स्वरूप काय, थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगून गेलो की ज्ञान म्हणजे अज्ञान ज्याच्याकडे बघायला मिळत नाही त्याला ज्ञान म्हणावं. ज्ञान आता इथं तिथं न बघता दुसरं तिसरं काहीच नाही, देवालाच ज्ञानाचं स्वरूप म्हणतात. देव आणि ज्ञान याच्यामध्ये तफावत आम्हाला जर करून बघतो म्हणल्या तरी सापडत नाही. आम्ही स्तुतीमध्ये म्हणतो ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम, ज्याच्याकडे वेद भेदाभेद भासाभास ही जिथं शून्य वस्तू पाळते त्याला ज्ञान म्हणतात. जेणेकरून ज्ञान झालं की आता इकडे तिकडे हिंडा माणूस 100% तिथंच जाऊन बोट लावते त्याला ज्ञान म्हणतात. आता आमचा जर इकडे चापलला अजून थांबलं नसेल तर
त्याला ज्ञान म्हणू नको. ज्ञान हे तिसरा डोळा आहे. त्याचे पुढे जाऊन ज्ञान हे बॅटरीचं काम करते. कुठं काय आहे, संसार हे अंधारानं भरून गेलाय आणि अंधारामध्ये जर देव आपल्याला कमवायचा असेल, देव प्राप्त करायचा असेल, ते उगाच म्हणलं नाही. माझं दर्शन होण्यासाठी माझीच कृपा व्हावं लागते का म्हणलं असं. देव कळायला देवत्व चांगी यावं लागते. तेव्हा म्हणाव देव पहावया गेलो, माझा मीच देव झालो किंवा देव होऊन नाही. ज्ञानाचा दिवा आमच्याकडे जोपर्यंत लागणार नाही, तो तिथला प्रकाश इथं आमच्या इथं उतरत नाही. आपण ऐकल्या बोलत बोलत एक दोन गोष्टी आपण काही विचार करायला पाहिजे किंवा दोन्ही सिद्धांताचे भजने आहेत या हेतूने. जय जय सद्गुरु कृपा सिंधू तू परलोकीचा करशी बोधी सृष्टी अवतार करावया छेदू जन्म मरणाचा. याच्यावर मी म्हणलो की दत्तात्रय महाराजाचा अवतार आल्याच्या नंतर तिथली जागा रिकामी आहे की तिथं कोणी आहे आपल्याला ऐकायला मिळालं. त्याच्यावर प्रमाण, आता त्या प्रमाणाचा आणि बोलण्याचा काही संबंध नाही. शिवजन्माकडे आनंदपणे आनंद कंदाशी तुम्ही जावे बद्रिकाश्रमासी आत्री अनुसयाच्या वंशाशी अवतार घ्यायचे, असं आहे ते प्रमाण. आनंदानं आनंद कंदाला म्हणलंय, पण आनंद कंद आणि आनंद तुम्ही एकाच जागी ठरवायले असं मला वाटतं. आपल्याला ऐकायला मिळालं दत्तात्रय महाराज इथं आल्यावर तिथली जागा खाली झाली नाही माऊली, तिथला तिथं आनंद आहे बघा. 41 पदावर अमृत अर्णव पदावर तिथं शैव सोगुण आहे बाबा. 42 पदावर तिथं ब्रह्मानंद स्वामी आहे, तिथं दत्तात्रय महाराजाचं वास्तव्य आहे. आणि 43 पदावर आनंद मालक राहतात, तिथं ज्ञानपद म्हणतात. आता ज्ञानपदावर तिथं आहे म्हणाले, मी तिथला विचारलोच नाही. 42 पदावर शुद्ध लक्षणीचा जो देव दत्तात्रय प्रभू इथं अवताराला आले, तिथं कोणी आहे की तिथेही जागा रिकामी आहे, काय प्रकारे आहे हे मी विचारलो. अजूनही तुम्ही थोडं बारकाईनं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. 42 आणि 43 याच्यात फरक आहे. आनंद आणि आनंद कंद याच्यात फरक आहे. आनंद तिथल्या तिथं आहे म्हणजे एवढ्यावर गोष्ट जमणार बाबा. आनंद कंद आता तुम्ही जा बद्रिकाश्रमाला म्हणल्यावर आनंद कंद इथं आल्यावर जिथून आलाय तिथं आता कोण आहे की काय प्रक्रिया दुसरी आहे काय हे मला ऐकायचं होतं. त्याच्या पुढे जाऊन ते धर्मानं धर्मनीती सांगितली जीवाला, त्यावेळेस कुठं सांगितली असेल बाबा. हे आजरावर सिद्धांत आपण खूप वेळा वाचण्यामध्ये जाते. नव्हे प्रत्येक सिद्धांत आपण वाचण्याचा प्रयत्न केल्या किंवा करून बसल्या. कोणताही भजने उगं माईकवर येईना शिवजन्माकडे कोणी असो, ते मी असो की आता कोणता निघालेला भजने असो, कुठंतरी सिद्धांत उघडून बघल्याशिवाय दत्त संप्रदायाचा तरी भजन्या निदान भजन म्हणणार. तर त्या आजरावर सिद्धांतामध्ये वाचण्यात गेलंय. आपलं सिद्धांत शास्त्र कसं आहे बाबा, बोलते एका जागी सांगते एका जागी. म्हणूनच हे ज्ञान मी म्हणणाऱ्याला दुर्मिळ आहे. म्हणून साधू संतांना सांगलं होतं की हे अग्नीचं भांडव आहे बाबा, याच्यासाठी का अग्नीमध्ये काही टाका तुम्ही भस्म करून टाकते. त्याचे काय वाईट नव्हतं सांगलेलं मगरे पाटील. काही टाका त्याच्यामध्ये एक सामर्थ्य आहे, ते भस्म करून टाकते. तर तिथं मी कळते म्हणणारे जेवढे हात सिद्धांताकडे वळल्याच्या नंतर तिथं ते अहंकार गळून पडते. बरं तिथं ते
अहंकार गळून पडते, मला काहीतरी कळते म्हणायचं सिद्धांताकडे वळल्यावर. आपल्याला ऐकायला मिळालं ते धर्मनीती या जीवाला कुठं सांगली असेल हा विचार शिवजन पाटील. काय काय गोष्टी अशा आता बघा सिद्धांतामध्ये आपण वाचित आहोत, बोलता बी आपण. आनंद सभा भरली, आता हे मामासाठी नवं बरं उगा पब्लिकीला सांगा तो काही गोष्टी. आनंद सभा भरली म्हणतात, आनंदाच्या डाव्या बाजूला शहादत्त, उजव्या बाजूला परमानंद स्वामी, पुढी विद्या अविद्या नृत्य काम करू लागल्या, जीव आनंदाच्या माडीवर होता. हे सगळ्या गोष्टी चौ बाजूला आपण सांगायला, आनंदाची उजवी बाजू सांगायला, आनंदाची डावी बाजू सांगायला, आनंदाची पुढची बाजू सांगायला. त्या आनंद मालकाचं तोंड कोणीकडे होतं आपण सांगू शकता का? कुणीकडे धरावर आपण भजने हा या नात्यानं काही गोष्टी बोलावं. कुणीकडे इकडे तोंड करून बसला होता तर म्हणावं की अविद्या पुढे उभं होती, डाव्या हाताला हे होते, डाव्या हाताला उजव्या हाताला ते होते, 16 संस्कार सभोवती होत्या, सप्तशक्त्या सभोवती होत्या, धर्मार्थ काम मोक्ष हात जोडून उभे होते त्या सभेमध्ये. हे काही गोष्टी मामा आपल्याला अनुभवच प्राप्त करावा लागते, यासाठी गुरुचाच हात डोसक्यावर बसावा लागते. इथं तिथं हुडकीतो म्हणल्यानं गवसायच्या किंवा सापडायच्या गोष्टी नव्हत्या. देव कमवायचा असेल किंवा ज्ञान प्राप्त करायचं असेल, उगाच म्हणलं नाही त्या साधू संतांना काय काय म्हणले ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी, अनुताप पोटी होणे लागे, अनुताप पोटी होणे लागे, होणे लागे, होणे लागे. ब्रह्मज्ञान नव्हे लेकराच्या गोष्टी. धड्यातलं ब्रह्मज्ञान धरू नका तुम्ही. ब्रह्म जाणील तो ब्रह्मज्ञान. ते ब्रह्माचं ज्ञान जाणून घ्यायचं असेल, तर ब्रह्मस्वरूप आपल्याला प्राप्त करायचं असेल, आपल्याला ऐकायला मिळालं हे निरालंबावरलं घरानं नवं म्हणा, ब्रह्मसृष्टीवरलं सोय म्हणा. आत्ताही सांगालो बाबा हे ब्रह्मसृष्टीच्या पलीकडलं घरानं नव्हे. निरालंब म्हणल्यानं तुम्ही काय अवघड धरू का? निर अधिक अवलंबन ते आपलं निरालंब वेगळं. पण तुम्ही शास्त्र काढून बघा, तिथं निरालंब शिखरावर धर्माची धर्मसभा आत्ताही भरते. तुम्ही तर तवा म्हणले असाल, तिथं आत्ताही सभा चालू आहे ते. पण त्याला निरालंब शिखर त्याचं जे आहे धर्माचं, ते निरालंब शिखर कुठं? याच्याकडे थोडी आपली ज्ञानदृष्टी वळली पाहिजे. कुठं भरली सभा, कुठं याला धर्मनीती सांगितली? बरं ब्रह्मसृष्टीवर सांगली असेल तिथं तर सगळा त्याचाच बाजार आहे हो. हे ज्ञान कुठेतरी बाजूलाच नेऊन सांगावं लागणार आहे की नाही? हे काही मोजकं जर सांगायचं असेल तुम्हाला कामाचं, आपल्या माणसाला चांगलाय म्हणा, एवढं नीट नेटकं सांगल्यावर शेवटी ते जीवेश्वर काय म्हणला, काय बाबा म्हणला धर्मराजे तुमच्यापाशी काय आम्हाला ज्ञान आहे, आणि निश्चितप्रमाणे शिदोरी मजाले कामाला यायचे म्हणल्याला. अरे हे तर काहीच नाही म्हणला. कोण? धर्मराजा. अजून लई आहे म्हणला. तू आता कुठं जायची गडबड करू नको, तू इथंच राह, तुला इथला सेनापती करून ठेवतो, मंत्री धर्मराजा. आता याची भूक होती वरची, पलीकडे जायची सगळी तळमळ, इथला तुला मंत्री करून ठेवतो म्हणला. त्याच्या पुढे आपल्याला ऐकायला मिळालं काही काही चर्चेमधल्या गोष्टी होत आहे शिवचरण पाटील, पण माईकवर यावं लागल्या. आल्या तरी काही वावगं नाही, कारण आपण जिथं बोलायचं नाही तिथं बोलणं आले काही नाही. चांगल्या जमिनीवर पेरणी करायला काही हरकत नाही. आता वाळवंटावर टाकल्या जमीन जर नीटनेटकी नसल तर ते बी वाया, एकतर मेहनत वाया आणि खत बी वाया, नाही तसली अवस्था होते. पण जे बोलायचं नाही ते अजिबात अजूनही मी बोललो नाही त्या गोष्टी. आपल्याला एक गोष्ट ऐकायला मिळाली, ही गोष्ट तुम्ही दत्त संप्रदायाच्या माणसं सगळ्या काय अवघड वाटून घेऊ नका. निरालंबावर गेलेला माणूस परतून येत नाही.
आणि आला तर तुम्हाला जर मी प्रमाण आपल्या सिद्धांतातून दिलो की निरालंब सृष्टी नाही अनादी सृष्टीमध्ये जिथं आपण ज्ञानपद म्हणतात तिथं सुद्धा एक मळ राहते. निरालंबावर काय तुम्हाला मळ नाही म्हटलं का जीवाला? निरालंबा सृष्टीमध्ये सुद्धा या जीवाला मळ आहे बाबा. याच्यासाठी 43 पदावर ज्ञान अग्नी चेतून राहते. या जीवाला तिथं नेतात. बरं हे जीव मोक्षाला जाताना शिवचरण पाटील 40 पद संपल्यावर डायरेक्ट 41 ला सुद्धा जायला. हे अनुभव आहे का आपल्याकडे? बघा 40 झाल्यावर 41 ला जावं की नाही? जाईना. डायरेक्ट 43 वर जाते. आधी का जाते? 4 लाईन बघले की नाही? मोठा हायवे रस्ता पवार पाटील 4 लाईन. त्या 4 लाईन वर याला चला इकडून पण 41 पद इथं लागालंय पण रॉंग साईडला आहे. शिवचरण पाटील आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे. रॉंग साईडला आहे. याचा युटर्न कुठून आहे म्हणाल्या? 43 पदाहून मग 42 आपलं 41 42 मग 43. आता असं का वाटत असेल तर आता हे अनुभव काय तुम्हाला मला लिहून देता येणार, लिहून सांगता येणार? ते म्हणले शेवटी अनुभव प्रचिती म्हणले. 43 ला आधी का जाते? तिथं गेल्यावर सुद्धा मी मुक्त झालो म्हणायचा एक मळ शिल्लक राहते त्याच्याकडे. आणि हे मळ त्याचा धून काढायसाठी तिथं 43 पदावर ज्ञान अग्नी आहे. तिथं 16 कळा आता बाबा. तिथं ज्ञान अग्नी आहे. त्या ज्ञान अग्नीमध्ये याला टाकतात आणि हे जर मी मुक्त झालो म्हणायचा थोडा जर मळ शिल्लक असेल तर तिथं धून निघते. मग पुन्हा 41 ला येतात. कारण शैव ब्रह्मानंद शैवानंद हे या जीवाचा मूळ ठेवावं. हे जीव शैवातला अंश आहे. ज्ञानपदाच्या आनंदातला नव. शैवातले बिंब काढिले जीवत्व नाव ठेविले म्हणले. तिथं नेतात. आता तिथून पुढे न्यायचं हे काय माईकवर सांगायचं नको. शिवचरण पाटील आनंदाची आनंद गोटी म्हणत येते प्रेमाची पडे मिठी. मुख्याच्या गोष्टी इतर काय जाण्याची. आता जेवढं सांगावं लागते सांगाय याच्यावर जमते तेवढं हाय सांगलो. आता 41 वर थांबणं म्हणा. 41 वर पुढे जायची प्रक्रिया वेगळीच आहे. तिथं पंत सांगलेत 4 वाचनात गेले असतील प्रत्येकाच्या आजराम सिद्धांतामध्ये. पण कसे ते वाट. पंत म्हणजे वाट. अनादि सिद्ध पंत, अक्षय आनंद पंत, स्वयंसिद्ध पंत. हे पंत बघा तुम्ही. आता हे पंत म्हणजे वाट. आता स्वयं आनंद पंत कुठून कुठपर्यंत? हे वाट कुठून कुठपर्यंत जाते? अक्षय आनंद पंत कुठून कुठपर्यंत जाते? जाऊ दे युट्यूब चालू आहे ते मजा नावाला भानगडी लई भारी आपलं. मारे पाटील आमचं घरानं काय सांगावं तुम्हाला? भजन बोललं की दुसऱ्या दिवशी फोन. हे बोलायचं होय काय तुम्ही? हे असलं माईकवर सांगायचं होय काय? हे घरानं. आता ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा म्हणजे. ज्ञान नसेल लोखंड केवळ कृष्णवर्ण. लोखंड जसं काळं राहते कृष्णवर्ण म्हणजे त्याला काळीमा चढते. आणि त्याला जर अग्नीमध्ये तापिलं तर त्याचं पाणी होते. लोखंडाचं पाणी करतात त्याची काळीमा धुवून करा. पाणी केल्यावर त्याचा असा परिपाक होते म्हणत दर्पणासारखं होते म्हणत. कुठलंच त्याच्यामध्ये मळी नसतो शिल्लक राहिला. तसं अज्ञान निघाल्याच्या नंतर आता ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची अवस्था ऐकली आपण. सुंदर प्रमाण होत आहे निजात्मक बोधामध्ये. आता सांगण्याचा मध्ये अर्थ वेगळा गेला असेल आपल्याला ऐकायला मिळालं. सर्प कंचोळी टाकून जाय ती वाऱ्याने हलू चालू पाहे. किंवा त्याच्या पुढील प्रमाण म्हणलंय जैसे ते झाडाचं पान गळून पडते. गळून पडल्यावर वाऱ्यानं इकडून तिकडं जिकडे वारा आलं तिकडे जाते ते. तसं ज्ञानी माणूस
ज्याला ज्ञान प्राप्त झालंय त्याला सुख दुःख मान अपमान निंदा स्तुती लाभ हानी या गोष्टी सर्व समान राहतात. सोन्याचा हंडा गावसा नाही म्हणून पोरगत पळत आलं तरी खुश होईना मला, खुश होईना मला. नाही 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 बाबा आपलं घर पेटून दिलंय कोण म्हणल्यानं त्याला काही दुःख वाटणार, काय वजन म्हणाला लाज वाटते काय म्हणल्यानं सुद्धा त्याला काही वाटणार, दुःख वाटणार. काय पांडू भुजा म्हणाला स्वभाव म्हणल्याने चांगलं वाटणार मला. अशी हाय काय अवस्था बघा. लाभ हानी निंदा स्तुती मान अपमान. मी सांगू जैसे गणित पत्र वाऱ्याने हळू चळू पाहे. का म्हणलो मी त्याचा देह प्रारब्धाच्या अधीन राहते. काही कर्म आम्ही चुकवता येतात पण काही कर्म आमचे प्रारब्धाच्या अधीन राहतात. त्या ज्ञानी याचा देह तो ज्ञानी कसा करते प्रारब्धावर देह टाकून देते आणि मग कधी कधी घरच्या संग जावं बी लागते माळेगावला. ज्ञानी होय बरं याला माहित आहे माळेगाव लटक सोंग होय, ही मूर्तीपूजा लटकी सोंग होय मामा. पण तुमच्या माहिती करता सांगतो याच्या हातचं काही राहिना त्या काळामध्ये याला उचलून गाडीत बसतात, आखरीला उचलून गाडीत बसतात आणि चला बाबा देवाला म्हणतात, बाबाला 4 धाम करून आणतात. याला माहित आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. याला माहित आहे धोंड्यात देव नाही ना म्हणायचं याला माहित आहे. पण काय करते हो हे प्रारब्धाचे अधीन होय. पण त्याला मग तिथं पट्टा अजिबात लागणार जरी ते म्हणलं त्याला. ते 5 प्रकारचे मूर्ख लोक सांगले जगामध्ये. देव मुडा लोक मुडा शास्त्र मुडा मद मुडा सांगले की नाही. लोकांचं ऐकून कुठेही जाणं, नको त्या गोष्टीला देव म्हणणं, नको ते शास्त्र पठन करणं, केवळ आपल्या हितासाठी ज्ञान प्राप्त करणं. मी काय म्हणतो ज्ञान त्याचं नाव ठेवलं लोकांनी ज्ञान म्हणून, पण आपल्या हितासाठी केवळ आपलं पोट भरते काय, आपलं ज्या ज्ञानानं पोट भरते तेवढंच पाठ करायचं, तेवढा अभ्यास करायचं, पाठांतर करायचं आणि भोकत निघायचं म्हणलंय त्याला. द्रव्य आशा धरुणी म्हणी शिष्य करती बहुत जना लागून. अनेक शिष्य करायचे, पोपट पंचीसारखं ज्ञान बोलून दाखवायचं. अनुभवाचा पत्ता नाही, ज्ञानाचा पत्ता नाही. ज्ञान कशाला म्हणावं सांगू. आता ते या भूतलावर या सृष्टीवर जसा सूर्य राहते बघा तसा ते चम 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 करते. जो माझे भजनी लागला तो पुरुष अतिमान्य झाला. मी सनित असे तयाला माझा भक्त म्हणून. ज्ञानाचं स्वरूप जर बघायचं असेल ते ज्ञान आपल्याकडे प्राप्त पाहिजे. कारण ज्ञान असल्याशिवाय माणसाला एक पाऊल सुद्धा टाकता येत नाही. तुम्ही बघा दम्म दम्म ते दावुनी भोंदी ती जना लागुनी म्हणलंय. ज्ञानाचाच प्रकार होईल. निजात्मबोधामध्ये ज्ञान सांगत असताना सांगलंय की दंभाचार करण्यासाठी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी नको नको ते मी ज्ञानी झालो म्हणून सांगणं, मजा एवढं कोणाला काही कळणार म्हणून सांगणं, हे मोठेपणा सांगत फिरणं हे दंभ भक्तीचा प्रकार आहे. याला ज्ञान म्हणू नका. हे ज्ञानाचे लक्षण नव्हतं. तर ज्ञान कशाला म्हणाव. ऐका बदलो कसं बाहेरून आले पाहुणे मंडळी कोणाला पुढे चलाय म्हणलो मी आहे म्हणलं. ते शेळी म्हणले म्हणा बापू दसऱ्यात वाचलास तर दिवाळी बघशील म्हणजे. आणि आमदा दसरा कसा आला होता तुम्हाला माहित आहे. हिंसा अहिंसा एकदा आलं होतं. हे माझ्या आयुष्यातली तर पहिली गोष्ट शेषरवाडी. रावण मारावं लागते दसऱ्याला आणि गांधी जयंती येऊन बसले 2 तारखेला. आता गांधीजीचा मार्ग अहिंसा परमो धर्म आणि इकडे तर आम्हाला रावण झाडावं लागायला. हिंसा आणि अहिंसा. ज्ञान कशाला म्हणावं.
सांगणारा आणि ऐकणारा. पोरग बापाकडे आलं पळत पळत, बाबा बेडको झाडावर चढली म्हणला. पोरग काय म्हणलंय, बाबा बाबा एक बेडको झाडावर चढाली म्हणला. हेडबे म्हणला बाप, हेडबे म्हणला ठीक आहे बैल होय का म्हणला झाडावर चढाय. याचा अर्थ बैल चढते वाटाय का. सांगणारा आणि ऐकणारा. सांगणाऱ्यानं काय सांगलंय ना आपण काय ऐकल्या. मी सांगून जातो तुम्हाला, साधू संतांना जे ज्ञान आमच्या समोर ठेवलं त्या ज्ञानाची परिभाषा आम्ही वेगळी केली महाराज. ज्ञान म्हणजे येऊ पडेल ऐका म्हणून माझ्या रोहिणी येऊन बसली अवघड. दैवता देव कळेना कोण, दैवता देव कळेना कोण. उसापोटी खाणी कणाची उसामध्ये गोडी रसाची आसार टाकोनी सारची घेतले पाहिजे. मी पहिल्यापासून सुरुवातीला सांगलो शास्त्र श्रवण करा पण त्याच्यातला सार आम्ही घेतला पाहिजे. काय माऊलीने सांगितलं, बाबा रे जाणतेने गुरु भजीजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लवी संतोषते. त्याच्यामध्ये पहिल्या प्रथम शब्द आला वेणगो आहे काय चढना तिनं उग त्या बाप लोकांना चढी नाही. त्याच्यामध्ये जाणता शब्द प्रथमतः आलाय. जाणतेने म्हणजे कोण कोण. मी कुठेही सांगतो वेद विद्या बाल्य अवस्था होय, अध्यात्म विद्या पोंगट अवस्था होय, ब्रह्मविद्या जरा अवस्था होय आणि पूर्ण अवस्था ती परविद्या. एक म्हातार चेडीवरच मेलं बघा. म्हातार तर म्हणाले चेडीवर कसं मेलं असेल. याचा अर्थ लहानपणी मेलं. खूप माणसं म्हातारे होतात पण वेद ज्ञानाच्या बाहेर पडणार. 1 ते 8 पदापर्यंत वेद ज्ञान काम करते, 8 ते 16 पदापर्यंत अध्यात्म ज्ञान काम करते. आता हे मामा परवर्ती निवर्तीला जेव्हा निवाडा होऊ लागला, वाटण्या होऊ लागल्या, तेव्हा ज्ञान वाटून दिलंय, न्यास वाटून दिलाय, त्याला संस्कार वाटून दिले. त्याच्या पुढे जाऊन त्याच्या काय वाटण्या झाल्या. आता कोणती वाटणी परवर्तीकडे लई जाते, कोणती वाटणी निवर्तीकडे लई जाते. 16 ते 32 पदापर्यंत ब्रह्मज्ञान काम करते आवड आणि परब्रह्मज्ञान 32 ते 40 पदापर्यंत. हे वेद ज्ञानाचे लोक याला म्हणलंय म्हातार लहानपणीच मेलं सांगण्याचा उद्देश. ज्याप्रमाणे हे ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल तर काय म्हणलंय, जाणता माणूस तिथं जाणते लागतात आणि हे गुरुमार्ग जाणत्याचा होय. काय म्हणलंय पेटी मास्तर, सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग नावा लक्ष दुर्ग हाती घेऊन या डॉक्टर सर्व बेचारी स्वर्ग. सूक्ष्म गुरुमार्ग हाती घेऊन या ज्ञान सर्व 42 स्वर्ग. 42 स्वर्ग येऊ येतो. 42 स्वर्ग चढून जायचं असं तर हातामध्ये ज्ञान खरग पाहिजे, हातामध्ये काठी पाहिजे. काठी असतात काही काही भिकारी लोक ते कुत्र्याला माराय काठी वापरतात. काही काही कुत्रे काठी हातात ऐकून बोलून जातात. सांगण्यात कळाले की नाही गेला माराव म्हणून काठी राही ना कोणाकोणापाशी, पण काही काही कुत्रे त्या काठीला बघून दूर पडतात महाराज.
दादा कोंडकेची भाषा दोन तर्फे होती. तेव्हा त्या दादा कोंडकेने का याच्यामध्ये गाण्यामध्ये म्हणलंय, तुम्हाला शब्द युट्यूब चालू आहे तरी काही गोष्टी ते अवघड वाटतात आपल्याला. माझ्या सोट्याला हात थोडा लावून तरी बघा. सोटा या शब्दाचा अर्थ तुम्ही काही गलत धरू नका. पहिल्याच्या काळामध्ये मी आता इथे डिक्शनरी काढून बघलो, माझ्याकडं एक कमीत कमी 60,000चा ते शब्द संग्रह आहे. ते सोटा या शब्दाचा अर्थ लाकूड. आधीचे लोक प्रत्येक जण हातामध्ये लाकूड घेतल्याशिवाय जागेला जात गेले नाही किंवा गावात फिरत गेले नाही. लाकूड त्याच्या हातामध्येच राहत गेले, काठी, आणि त्या काठीला सोटा म्हणत होते पहिल्याच्या काळात. त्या काठीवर गाणं जोडलं होतं, पण ते त्याचा आपण कुठं कुठं काही काही गैरअर्थ करून बसतो. त्या पद्धतीनं ज्ञान या शब्दाचा अर्थ आम्ही किती गलिच्छ करून टाकल्या. ज्ञान म्हणाव कशाला, ज्ञान हे दुसऱ्याला फसवायचं नाही ना. आम्ही ज्ञान शिकल्या फक्त दुसऱ्याला हरास करायचं. एखाद्याला दुसऱ्याला फारलंय बोलून त्याला एक दोन प्रश्न विचारले इकडले तिकडले की वाटाव माणसायला की लई ज्ञानी माणूस आहे की नाही. हे आपल्याला हसणार आहे, त्याचं त्याला काय चाललंय. तुम्हाला सांगतो, ज्ञान हे तैसे नव. ज्ञानी म्हणता आनंदाती परिचिन्ने अंगीन बालती. बघा जाऊ, दिवाळी येऊन बसली अवघड, दैवता देव कळेना कोण, दैवता देव कळेना. ऐका, मेडका या युट्यूब चॅनलचे मालक
आपल्या नांदेड जिल्ह्यातील प्रख्यात भजनीमाचे प्रमुख श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज भजनी मंडळ मोजे मेंढका या भजनीमातील प्रमुख पदपदांतर गाणारे परज्ञानाचे गाणं अभ्यासू आमच्यासाठी ज्येष्ठ आदराचं स्थान आदरणीय दत्तभक्त परायण शिवचरण पाटील खंडोजी पाटील पारळकर यांच्याकडून 51 रुपयाची पुन्हा एकदा भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. दैवता भक्तीशी खंडून करविले ईश्वर आराधना. आत्री अनुसया मातेला ज्ञान होतं. आत्री अनुसया मातेला ज्ञान होतं. 60,000 वर्ष अनुसया माईनं तपश्चर्या केली आणि तिला ज्ञान होतं म्हणूनच हे जमलंय किंवा देव निर्गुण निराकार सगुण झालाय तिच्या कळस्थळावर. आत्री अनुसया मातेलाच नाही या कर्मभूमीमधल्या प्रत्येक जीवात्म्याच्या ठिकाणी ते ज्ञान आहे. कारण हे जीवच त्याचा अंश होय पाटील. त्याच्यामध्ये याच्यामध्ये फरक नाही. पण गंमत काय झाली, बापानं सांगलं पोराला कपाट काढ, कपाटामध्ये पेटी आहे लोखंडाची आणि त्याच्यामध्ये परीस ठेवलं घेऊन ये. याला ऐकिताना सबकुणी ऐकिला निघाला कपाटाकडे. पोर कपाटाकडे निघालं, पावलं पावलं टाकू लागलं तसं त्याला वाटू लागलं बाबानं कपाटामध्ये पेटी आहे म्हणलाय लोखंडाची, लोखंडाच्या पेटीत परीस आहे म्हणलाय, ते घेऊन ये म्हणलाय. हे कसं शक्य आहे? शक्य आहे की लोखंडाच्या पेटीत परीस राहते का? परीस लोखंडाला लागलं की सोनं करते. एक तर ते पेटी सोन्याची असाव, नाहीतर मग ते परीस खोटा असाव. अर्ध्या वाटतून परतून आला, बाबा कसं बोलाल्या तुम्ही, असं कसं होऊ शकते? लोखंडाच्या पेटीत परीस कसा राहू शकते? लोखंडाच्या पेटीत परीस आहे घेऊन ये म्हणालो म्हणला. डबल गेलं मला, कपाटाचं दार काढलं, काढून बघलं परीस लोखंडाची पेटी होती आणि त्या लोखंडाच्या पेटीमध्ये परीस होता. पेटी तर लोखंडाचीच होती, त्याच्यात परीस होता ओरिजिनल. पण गमत काय होती, ते परीस एका कागदामध्ये गुंडाळून ठेवला होता. जीवालाही तेवढंच दत्तात्रय प्रभू एवढंच ज्ञान आहे. कारण हे जेवढे काही शोध लावले, विमानाचा शोध लावला, मोबाईलचा शोध लावला, हे उडून जायचं माहीत झालंय. सोपी गोष्ट आहे. लंडनचा माणूस पिपळकोट्यामध्ये मोबाईलवर दिसाले. काही दिवसाला भाजी इथून टाकून तिथं खायचं निघाल. हा बरे एवढे शोध लावले, हे कुठलं ज्ञान होय म्हणाल्या तुम्ही? ज्ञान बरं. आता एक नवीन शोध लागलाय, ऐकण्यात असं तुमच्या मोबाईलवर आले. काहीतरी 12 काय 15 कोटी खर्चल्यावर मेलेला माणूस जिवंत करून द्यायला तुम्हाला. वसुले पाटील खरी गोष्ट आहे. सध्याची परिस्थिती विज्ञानाचं युग सांगावं मी तुम्हाला. हो आता बातमी माझ्याकडे डाउनलोड आहे न्यूज. कितीतरी पैसे मोजल्यावर मेलेला माणूस जिवंत करून भेटत आहे मला. काय कमाल असं. हे शोध लावण्याचं कारण मामा काय होय, हे ज्ञान तिथलं होय. आता तिथलं म्हणाल्या, आता त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? जसा लोखंडाच्या पेटीत राहून ते परीस लोखंडाला सोनं करू शकला नाही, कारण ते पडदा जसा आडवा होता कागदाचा, तसा केवळ आविर्तेच्या मळामुळं हे जीव भरलाय आणि त्यानं उरलाय. काय म्हणालो? हे जीव भरलाय आणि उरलेला त्यानं होय. झोपलेला दत्ता आणि उठलेला दत्ता, हे झोपलेला दत्ता होय. म्हणून म्हणाले उठ देवा दत्तात्रया, उठ स्वामी दत्तात्रया, जटावू कुठे करे बोले माता. कोणाला होय? या झोपलेल्या दत्ताला. कुठं गेलते हो? पारा द्याय गेलतो म्हणला. देवाला पारा द्याय एवढी याची ताकद असेल का? पारा पहारा कशाला म्हणतात? राखणदार. देवाला राखाय गेलता म्हणा. कुठे गेल त्या म्हणतात? आता हे झोपलेला दत्ता आणि उठलेला दत्ता. आमचा समाज बघा, उठलेल्याला झोपवाले तर झोपलेल्याला उठवाले. त्याला म्हणाली ती अनुसया माय,
निजबा निज श्री दत्ता का तो निजनासी हलवे पाळणावर त्याला झोपू घालाय पाळण्यात दत्तात्रय महाराजाला ते दत्त प्रगट दिनाला बघा की आता ज्ञान होय काय या ज्ञान म्हणावं काय हे दैवता भक्ती किती गुंडाळी आपल्याला बघा ते आमचे महाराज मी त्याच्यात टाका घेत दत्तात्रय प्रभू आणि पाच बाया या म्हणून झोका द्या म्हणा दत्तात्रय महाराजाला आज सगळं झाल्यावर दत्तात्रय महाराजाचं दर्शन घ्या सोंगाचा बाजार महाराज एवढंही आम्ही क्षुल्लक आमचा देव होऊन गेला काय म्हणून म्हणलंय आमच्या कविकर्त्यानं आत्रेचा नंदन म्हणते सर्व परंतु नेनती मूळ वार्ता बोलू कैशी आतर्क्य आगम्य चौकाशी साई जण झाल्या पिशी काय पाण 18चा अनुसया मातेला ज्ञान होतं म्हणजे काय होतं मामा अनुसया माय काय तुम्ही इथली काय साधी सुधी बाई समजल्या काय कोण होती ते विचार करायचा याचा 60,000 वर्ष तपश्चर्या तिने का कशी केली असं गोष्ट होय त्रेतायुगातली कवाची होय गोष्ट त्रेतायुगाची होय त्रेतायुगात काय आयुष्य होतं माणसाला 10,000 वर्ष अनुसया मायने 60,000 वर्ष त्रेतायुगात तपश्चर्या केली तिने तपाला केव्हा बसली असं काही काही गोष्टी अनुभवाने घ्याव्या लागतात देव तिच्या करस्थळावर प्रगट झाले म्हणजे आताही प्रगट होत गेली ते काय कथा होऊन गेली म्हणाले का तू आताही तेच अवस्था चालू आहे आताही दत्तात्रय प्रभू तिच्या करस्थळावर राहतो तिचं आता त्याचं नाभिस्थान कुठं आहे त्याचे पाय कुठं असतं त्याचं डोसकं कुठं आहे बाळकीला काढून बघा आणि ते आताही स्वरूप भरलंय तसंच आहे नाना रंग नाना वर्ण मध्य अनु रेणू प्रमाण त्याचा सहस्र अंश जाण चिन्मय स्वरूप सद्गुरूचे ज्ञान या डोळ्याला बघायचं असेल तर हे बारकावा आम्हाला स्वीकारावा लागतो मग कोणी मानो की न मानो मी मेंढक्यामध्ये सांगलो हे परज्ञान हे पराभक्ती होईच तसली महाराज आलास तरी घंट्या मारीन गेलास तरी त्या देवाला काय करायचं मी दादा कोणकेच काही गोष्टी सांगणार होतो तुम्ही अवघड वाटत होतं ते मधला जे देव राहते त्याला काय करायचं होतं जाग्यावर आहे आलास तरी ती येताना घंटी मारते बघा आलो म्हणून आणि दर्शन करून जाताना तन्कुण्या वाजतीन जाते त्याला काय करायचं आलास तरी घंट्या मारीन गेलास तरी घंट्या तसं हे परज्ञान होय कोणाला बरं वाटावं म्हणून केलेलं ज्ञान हे नवं तुम्हाला सांगतो परज्ञान आहे कोणाला बरं वाटावं म्हणून मला काय झालंय नाही काय तिकट तर होईना आचार्याला घेऊन बसल्या काय मिचू पिचू लई पडलो आहे तर सांगावं तुम्ही खमंग खाणारे माणसं म्हणून बोललो नका सर